बीएडसाठी आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार. विद्यार्थ्यांना 15 जूनपर्यंत अर्ज करता येणार. 20 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार. नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाऊन सुरू. महिन्याभरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार. उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढणार. कोल्हापूरमध्ये 73 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू. कोरोनाबाधित महिलेला मधुमेह, किडनीसारखे आजारही होते. कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 12वर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधित सूचना. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना. वाशीमध्ये सोमठाणा गावातील 20 महिलांचा यशस्वी स्वयंरोजगार प्रकल्प. उमेद अभियानांतर्गत महाराणी पेटीकोट या नावाच्या पेटीकोट उत्पादन व्यवसायातून आर्थिक स्थैर्य. गर्जना महाराष्ट्राची हा कार्यक्रम छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनं दुबईत पार. यावेळी कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडा केला सादर. 11वीसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील नोंदणीत कालपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये अडथळे दूर करण्याचे प्रयत्न. मुंबई विद्यापीठात विधी अभ्यासक्रमाच्या 40 महाविद्यालयांना प्रवेशबंदी. मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने महाविद्यालयांना 1 लाख रुपयांचा दंड. देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ. 2 दिवसात 21 जणांचा मृत्यू. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 3783 वर. महाराष्ट्रात 485 कोरोनाबाधित. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अय्यरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक. मुंबई इंडियन्सवर 5 गडी आणि 6 चेंडू राखत विजय. मंगळवारी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये अंतिम सामना. संत गजानन महाराजांच्या पालखीचं शेगाव येथून प्रस्थान. पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग. संत गजानन महाराज पालखीचं हे 56वे वर्ष. संत गजानन महाराजांच्या पालखीचे 12 जून रोजी होणार मराठवाड्यात आगमन. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पानकनेर गाव येथे पालखीचं स्वागत केलं जाणार. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धूम धरण बॅकवॉटरवर पर्यटकांची गर्दी. धरणावर पुणे, मुंबईसह राज्यभरातून पर्यटकांचा ओघ. कोल्हापूरमध्ये शिरोळच्या कलेश्वर तलाव परिसरातील उद्यानाची दुरावस्था. नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा नगर परिषदेच्या वतीनं दुर्लक्षित. नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये जंगली अस्वलाचा वृद्धावर हल्ला. हल्ल्यात वृद्धाच्या पायांना आणि शरीरावर जखमा. नंदी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूदची तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना. सोनू सूदचं मंदिरात सहकुटुंब दर्शन. एकनाथ शिंदे, संजय राऊत एकाच मंचावर येणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांच्या कन्येचं लग्न. लग्न सोहळ्याला शिंदे आणि राऊतही उपस्थित राहणार. 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचा निमित्त. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र. कोल्हापुरात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घेण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. पालकमंत्र्यांकडून मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा. सुनील तटकरे यांनी केलेल्या नॅपकिनच्या नकलेला मंत्री भरत गोगावले यांचं उत्तर. कार्यक्रमात गोगावलेंनी अभिवादनाचा स्वीकार करताना हातातील नॅपकिन हातात धरून फिरवला. कोल्हापूर नवीन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात स्वागत. राजारामपुरी येथे विजय जाधव यांची रॅली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचा शिष्टमंडळ इजिप्त दौऱ्यावर. कैरो विमानतळावर इजिप्तमधील भारताचे राजदूत सुरेश के रेड्डी यांच्याकडून शिष्टमंडळाचे स्वागत. बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून तटकरेंचं नाव. आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल. दिव्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो असलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा.
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाला नवीन इमारतीची गरज असल्याचं पालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन. मिसाळ यांच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद. पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला नो एंट्री. निवडणुका शिवसेना महायुती म्हणूनच लढणार. मात्र सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नसेल. शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल. मंत्री आशिष शेलार यांची MMRDA मुख्यालयात आज दुपारी बैठक. मुंबई मेट्रो कामे तसंच मान्सूनच्या कामांबाबत आढावा बैठक. परभणीतील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. 8 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाच्या 35 नवीन वाहनांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण. नियोजन समितीच्या वार्षिक निधी अंतर्गत पोलीस दलाला 16 स्कॉर्पिओ गाडी, 16 स्कूटी आणि 3 पोलीस व्हॅन सुपूर्द. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला प्रारंभ. अभियानातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन करतील. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संबलपूरमधील शीतलषष्ठी यात्रेत सहभागी. यात्रेच्या 3-4 दिवसांपासून हजारो भक्त दर्शनासाठी संबलपूरमध्ये येतात. बुलढाण्यातील आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या चालकाचा मृत्यू. घातपात असल्याचा चालकाच्या पत्नीचा आरोप. CID मार्फत चौकशी करण्याची मागणी. पेंग्विनच्या नामकरणावरून भाजपा आक्रमक. पेंग्विनच्या पिल्लांची नावं इंग्रजी भाषेतून का? भाजपाचा सवाल. पेंग्विनच्या पिल्लांची नावं पेंग्विनच्या नामकरणावरून भाजपाचं राणीच्या बागेत आज आंदोलन. जालन्यात जमिनीच्या प्रमाणपत्रासाठी लाच मागणारा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. प्रमाणपत्र देण्याकरिता ग्रामविकास अधिकाऱ्याने घेतली 15,000ची लाच. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडमध्ये दुचाकी वाहनांची चोरी करणारा चोर ताब्यात. चोरट्याकडून 2 दुचाकी जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची छापा टाकत कारवाई. यवतमाळमध्ये शस्त्र घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीचा अधिक तपास सुरू. सिल्लोड तालुक्यातील मांडगाव येथे महिला उपसरपंचांसह 3घांविरोधात गुन्हा दाखल. अधिग्रहण केलेल्या विहिरीचा ताबा घ्यायला विरोध केल्याबद्दल कारवाई. वाशिममध्ये पाऊस थांबल्याने हळद पॉलिशच्या कामाला वेग. ट्रॅक्टरवर जोडलेल्या पॉलिश मशीनच्या सहाय्यानं हळद पॉलिश केली जाते. त्यामुळे हळदीला पिवळेपणा येऊन चांगले दर मिळतात. हिंगोलीत पावसामुळे बोरवेलला पाणी उपलब्ध असल्याने ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने हळद लागवडीला सुरुवात. यंदा पीक कर्ज वाटपात शासनाकडून घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपात एकूण 1,000 कोटी रुपयांची घट. आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे अज्ञाताकडून शेतकऱ्याच्या साठवून ठेवलेल्या कांदा बराखीला आग. शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त दुकानातूनच HTBT बियाणे खरेदी करावी. खरेदीची पावती घेणं आवश्यक. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. नागपुरात नेऊरवाडा गावात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात काम करताना शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला. अमरावतीत प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणांचा सुळसुळाट. 24 तासात कृषी विभागाच्या 2 मोठ्या कारवाया. 2 कारवाईमध्ये एकूण 41 लाखांची प्रतिबंधित HTBT कपाशी जप्त. कोकण विदर्भात पावसाची शक्यता. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. आसामपासून सिक्कीमपर्यंत पुराचा हाहाकार. पूर आणि भूस्खलनात नागरिकांचा मृत्यू. पश्चिम त्रिपुरा आणि खुवईसाठी रेड अलर्ट जारी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरात जोरदार पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धान पिकांची कापणी सुरू. मात्र पावसामुळे धान पिकं संपूर्ण भिजले असून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी. मे महिन्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे पंढरपुरातील शेतकऱ्यांचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ.
अकोल्यातील बाकारडी पुलावरून चारचाकी कोसळून अपघातात 3 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी. कोल्हापुरात पालिकेच्या वतीनं रस्ता दुरुस्तीच्या कामांना वेग. विनस कॉर्नर मुख्य रस्ता छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय ते अजिंक्य तारा आणि धैर्य प्रसाद हॉल येथे डांबरी पॅचवर्क. मालेगाव तालुक्यात शेतीच्या मशागतीच्या वेळी ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. जळगावमध्ये अज्ञात कंटेनरने महसूल कर्मचाऱ्याला चिरडले. अपघातानंतर चालक फरार. सिक्कीममध्ये पिडांगपेली पुलाच्या पाया खचला. मंगनन आणि चुंगथांग इथे जोडणाऱ्या पुलाचं दुरुस्तीचं काम सुरू. यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात घरकुलधारकांच्या नावाखाली रेती तस्करांकडून रेतीची तस्करी याकडे मंडळ अधिकारी आणि तलाठी दुर्लक्ष करत असल्याचा घरकुलधारकांचा आरोप. तात्काळ रेती तस्करांवर आळा घालण्याची मागणी. वाशिमच्या मनोरा तालुक्यात बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक. 3 साथीदार फरार. 2 लाख रुपयांच्या खऱ्या चलनाच्या मोबदल्यात 7 लाख रुपये बनावट नोटा देण्याचा आरोपींचा प्रयत्न. सिल्लोड शहरात 2 युवकांना टोळक्याकडून मारहाण. दोन्ही युवक गंभीर जखमी. घाटी रुग्णालयात उपचार सुरू. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 रिक्षा चालक आपापसात भिडले. चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. अमरावतीत भातुकली तालुक्यातील वंडली गावात जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय. गेल्या काही दिवसात 15हून अधिक जनावरांची चोरीची घटना. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिममध्ये कपड्याच्या दुकानात साडीची चोरी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अशा चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नागपुरातील नवी कामठी येथे अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक. आरोपीकडून 85,000 रुपयांचे 86 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त. भिवंडीत कर्जाच्या नावाखाली 6 कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधाराला अटक. आरोपीला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी. जळगावमधून कत्तलीसाठी नेण्यात येणारे उंट ताब्यात. चोपडा गावात गोरक्षकांनी 2 वाहनांतून तब्बल 18 उंट घेतली ताब्यात. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार. जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. मोस्ट वॉन्टेड गँगस्टर भिंडाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. लॉरेन्स बिश्नोय आणि बिन्नी गुर्जर टोळीतील तो गुंड. घर झडतीत मिळाले पिस्तूल. सहकार्याचा शोध सुरू. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांवर सामूहिक हत्याकांडाचा आरोप तर इतर दोघांवर सामूहिक हत्याकांडाचा इतर आरोप. हसीना यांच्याविरुद्ध रविवारी नव्याने अटक वॉरंट जारी. बीडमध्ये तेलगाव माजलगाव रस्त्यावर भरधाव ट्रकची रिक्षाला धडक. अपघातात 4 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी. नांदेडमध्ये आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या जनता दरबाराचं आयोजन. बोंढारकरांच्या महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात. राज्यात गेल्या 24 तासात 65 नवीन कोरोना रुग्ण. सर्वाधिक 25 रुग्ण पुण्यात. मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 रुग्ण आढळला. मुंबई महापालिकेची मुंबईतील 134 अति धोकादायक इमारतींना नोटीस. इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्याची नोटीस. पावसाळ्यात इमारती कोसळण्याची शक्यता. यवतमाळच्या मोहा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू. वाशिमच्या वडप ते पांघरी कट्टेजवळ भीषण अपघात. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. साताराच्या पाटण तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकी 100 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात 2 जण गंभीर जखमी. मुंबई गोवा महामार्गावर कंटेनरला भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबई अहमदाबाद महामार्गावर बस आणि टेम्पोचा भीषण अपघात. तलासरीच्या धुंदलवाडी जवळील घटना. अपघातात बस चालकाचा मृत्यू, 3 जण जखमी.
मुंबईच्या जुहू बीचवर एका तरुणाचा बुडून मृत्यू. मित्रासह फोटो काढत असताना तोल जाऊन समुद्रात पडला. नाकातोंडात पाणी गेल्यानं तरुणाचा मृत्यू. नागरिकांनी पर्यटकांनी खोल समुद्रात न जाण्याचं पोलिसांचं आवाहन. धाराशिवमध्ये गाडीला आग लागून एकाचा मृत्यू. उमरगा हैदराबाद जवळील घटना. शिर्डीचे दर्शन करून हैदराबादला परत जात असताना घडली घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा. प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांचा हलगर्जीपणा. शस्त्रक्रियेनंतर पोटात दुखत असल्याने बाब निदर्शनास. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपमानाचा बदला घेण्यासाठी मालकाच्या घरात दरोड्याचा कट. न सांगता सुट्टी घेतल्याने लड्डा यांच्याकडून इंगोलीचा अपमान केल्याने दरोड्याचा प्लॅन. सूत्रांची माहिती. यवतमाळमध्ये विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. बीडच्या माजलगाव तालुक्यातील शॉक लागून तरुणाचा मृत्यू. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त. 7 वर्षीय मुलावर मुकाट कुत्र्याचा हल्ला. जालना शहराच्या रहेमानगंज भागातील घटना. कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरण. फरार विनोद गंगणे यांना अंतरिम जामीन मंजूर. विनोद गंगणे मागील 1.5 महिन्यांपासून फरार. 19 आरोपींना अटक तर 18 आरोपी अजूनही फरार. संभाजीनगरमध्ये स्किल गेमच्या नावाखाली ऑनलाईन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट. अवैधरित्या सुरू असलेल्या 5 ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांची धाड. अनेकांना केली अटक. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरणी 3 डॉक्टरांवर कारवाई. 3 निवासी डॉक्टर 6 महिन्यांसाठी निलंबित. मद्यधुंद अवस्थेत एसटी चालकाने बस चालवली. प्रवाशांच्या जीवाशी खेळ. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये छळाची परिसीमा. विवाहितेला घरात डांबून 17 चटके. पैशांची मागणी करत विवाहितेला पतीनं घरात डांबलं, दोरीनं बांधलं आणि दिले चटके. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. रत्नागिरीमधील चिपळूण या ठिकाणी 17 लाखाचा गुटखा जप्त. गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकाला अटक. वर्ध्यात आयपीएल क्रिकेट मॅचच्या जुगार अड्ड्यावर कारवाई. 3 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींकडून 2,52,000चा मुद्देमाल जप्त. भिवंडीत अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजाचा फायदा घेत मोबाईल आणि क्रेडिट कार्डची केली चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. डोंबिवलीत चालत्या लोकलमध्ये मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा. पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 16,500 रुपये किमतीचा मोबाईल जप्त. संगमनेरमधील जोर्वे गावाच्या ग्रामसभेत राडा. जोर्वे गावात शासकीय निधीचा वापर केला जात असल्याची माहिती. जनतेला विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता प्रश्न विचारणाऱ्यांनाच दम देणं, धक्काबुक्की करणं, अर्वाच्य भाषेत संवाद साधणं असे प्रकार सुरू. धोकादायक इमारतीच्या छताचे प्लास्टर अंगावर पडल्याने 54 वर्षीय महिलेचा मृत्यू. विरार पश्चिम एमपी इस्टेट येथील घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.